बीडमध्ये होत असणाऱ्या घटनांबाबत पोलिसांना मी सांगितलं आहे की कायदा व सुव्यवस्था कुठेतरी बिघडलेली दिसते। पोलीस नक्कीच यात लक्ष घालतील। महाराष्ट्राचा असा कुठला जिल्हा आहे का जिथे हत्या झाली नाही, जिथे अपहरण झालेलं नाही? प्रत्येक जिल्ह्यात अशा घटना होतातच। मग बीडचाच बिहार झाला का म्हटलं जातं। जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे, क्लेशदायक आहे, पण यावरून बीड जिल्ह्याला बदनाम करू नका। आणखी एक प्रकरण या बाबतीत पोलिसांना मी अनेक दिवसापासून या ठिकाणी या सगळ्या प्रकरणं झालेली आहेत। त्यात अमोल डुबेचं असेल, आणखी एक असेल, संतोष देशमुखांचं असेल, त्याच्याबरोबरचं असेल, ही जी काही प्रकरणं आहेत या प्रकरणाच्या बाबतीत वारंवार पोलिसांना सांगितलं, पण या काळात आपल्याला माहिती आहे सरकार स्थापन झालं, स्थानिक जबाबदारी आणखी कुठलीच कुणाला मिळालेली नाही आहे। आणि या सगळ्या गोष्टीमुळे पोलिसांना स्पष्ट शब्दात सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्था कुठेतरी बीड जिल्ह्याचं बिघडताना दिसतंय आणि पोलिसांनी त्यामध्ये तात्काळ लक्ष घातलं पाहिजे। आणि मला असं वाटतं की हे सगळी परिस्थिती झाल्यानंतर पोलीस नक्कीच याच्यात जास्तीत आरोप केला जातो। एक माझी हात जोडून विनंती आहे, असा महाराष्ट्रातला जिल्हा आहे का हत्या झाली नाही, एक झाली नाही, इथं किडनॅपिंग झाली नाही, या सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात या ठिकाणी बीडचाच बिहार झाला का आपण आपलीच लोक आपल्याच मातीचे का म्हणतो? घटना झाली ती अतिशय दुर्दैवी, क्लेशदायी, संताप आणणारी, कृपा करून बीड जिल्ह्याला बदनाम करू।